मी शिल्पा साठे. वेलकम टू माय लव फॉर फूड किचन. अँड आज तुम्हाला मी वाटली डाळ कशी करायची हे दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्लीज साहित्य लिहून घ्या. ही डाळ चणा डाळ साधारण 3 वाट्या मी ही भिजत घातलेली आहे 4 तासासाठी. आणि ही भिजलेली चणा डाळ आहे. करण्यासाठी साहित्य 3 वाट्या आम्ही जर भिजत घातली डाळ तर त्याच्यासाठी मला एक 4 ते 5 साध्या मिरच्या आणि 2 ते 3 तिखट मिरच्या, नंतर कढीपत्ता, कोथिंबीर, आपलं मोहरी, जिरं, नॉर्मल आपलं फोडणीचं जे सामान असतं, हिंग, हळद, हे सगळं लागणार आहे. मीठ, साखर, कलरसाठी आपण एक काश्मीरी तिखट घेतलेला आहे, प्लस 1 वाटी आपल्याला तेल हे लागणार आहे. कारण ह्या वाटली डाळीसाठी तेल हे खूप महत्त्वाचं असतं आणि थोडंसं जास्त तेल लागतं. कमी तेलात ही चांगली लागत नाही. साधारण भिजल्यानंतर ही थोडीशी अशी हाताने आपल्याला हे करता आली पाहिजे. तेवढीच 4 तास पुरे होतात भिजायला. आणि मग ती उसपून ठेवायची, म्हणजे चाळणीमध्ये काढून ठेवायची. मी डाळ कशी वाटायची हे दाखवते. आपण जी भिजवलेली डाळ घेतलेली आहे त्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाहीये. तशीच डाळ घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोड्या थोड्या मिरच्या घालून, या मी तुकडे करून घेतलेल्या मिरच्या आहेत ते घालून पल्सवर म्हणजे रवाळ वाटायची. एकदम पेस्ट करायची नाहीये आपल्याला डाळीची. थोडी ही बघा अशी रवाळ वाटली गेली पाहिजे. तुम्ही बघू शकाल ही बघा अशी रवाळा वाटलेली आहे, एकदम पेस्ट नाही झाली. वाटताना जर समज डाळ ही अशी राहिली तुम्हाला दिसत असेल तर ती परत एकदा वाटून घ्या व्यवस्थित. डाळ शक्यतो राहता कामा नाही, नाहीतर ती तोंडाखाली येऊ शकते आणि ती शिजणार नाही. मगाशी दाखवल्याप्रमाणे ही मी सगळी आता पूर्ण डाळ मिरची घालून वाटून घेतलेली आहे. आणि जसं सांगितलं तसं की खूप पेस्ट नाही करायची, थोडीशी भरडच ठेवायची आहे. आता फोडणीसाठी मी हे मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण 1 वाटी तेल घेत आहे. आणि ही कढई घेतलेली आहे. साधारण आपल्याला व्यवस्थित पसरट कढई घ्यावी, त्यामुळे ती परतायला सोपी जाते. तेल घातलेलं आहे आणि तेल तापलं की आपण फोडणी घालायची आहे. आता मी स्टीलची कढई घेतलेली आहे, पण ट्रॅडिशनली ही लोखंडाच्या कढईत केली जाते आणि त्याची एक वेगळी चव असते. पण तेल चांगलं तापलेलं आहे तर मी मोहरीचे दाणे घालते आणि मोहरी तडतडते. साधारण 1 चमचा ते 1.5 चमचा आपण मोहरी घालणार आहोत. थोडंसं जिरं घालते, अर्धा चमचा. हिंग पाऊण चमचा. आणि मी आता गॅस बंद करते आणि त्याच्यानंतर मी हळद आणि तिखट घालणार आहे, नाहीतर मग ते, आणि कढीपत्ता. शिल्पा तू गॅस का बंद केलास? आता मी गॅस बंद करते कारण मला त्याच्यात हळद आणि तिखट घालायचंय आणि ते हळद आणि तिखट करपू नये आणि त्याचा रंग चांगला राहावा, म्हणून मी गॅस बंद केल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता मी हळद साधारण 1 चमचा आणि हे काश्मीरी लाल तिखट, त्याने रंग खूप छान येतो पदार्थाला. आणि हे फक्त रंगासाठी, तिखटासाठी आपण हिरवी मिरची ऑलरेडी घातलेली आहे. तिखटासाठी आपण हिरवी मिरची घातलेली आहे, हे फक्त रंगासाठी घालते आणि गॅस बंद करून घालते. आता मी परत गॅस ऑन केलेला आहे, मीडियमवर ठेवलेला आहे. आणि हे आपण वाटून घेतलेली डाळ आता मी या फोडणीमध्ये घालणार आहे. एक सुगंध सुटलाय. हो, फोडणीचा छान मस्त सुगंध येतोय, खमंग सुगंध येतोय. आता ही परतायची का? हो, ही व्यवस्थित परतायची आपल्याला. परतत राहायला लागते व्यवस्थित, लागून द्यायची नाही आपल्याला खाली. ही वाटली डाळ आपण खूप छान पदार्थ आहे, सोपा पदार्थ आहे आणि मुख्य म्हणजे हेल्दी आहे. आणि मुलांना संध्याकाळची भूक लागते किंवा आपण काही हळदी कुंकू किंवा एखादं छोटंसं गेट टुगेदर असेल तर त्याच्यासाठी खूप खमंग आणि छान आणि सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ आहे वाटली डाळीचा.
पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता हा. शिजण्यासाठी मी हे पाण्याचं झाकण ठेवते ह्याच्यावर आणि एक 5 ते 10 मिनटं, मी 5 मिनटं साधारण हे पाण्याचं झाकण ठेवून शिजवणार आहे. 5 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बघूया छान वाफ आली आहे का. वाफ छान आलेली आहे. थोडं एकसारखं जरा एकत्र करून घेते, ढवळून घेते व्यवस्थित. आणि आता एक वाफ आल्यानंतर आपण मीठ आणि थोडीशी साखर घालणार आहोत. साधारण आपल्या चवीप्रमाणे आपण मीठ घालत आहोत, चवीपुरती साखर. परत एकदा मी चांगलं ढवळून घेणार आहे. छान मोकळी झाली आहे आता. हो, मोकळी झालेली आहे छान. आता परत वाफ काढायची ना. हो, थोडीशी 2-3 मिनिटं आपण वाफ करून गॅस बंद करायचा आहे. त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. हां, कच्चेपणा त्याचा मुख्य गेला पाहिजे. मीठ आणि साखर घालून चांगलं परतून घेतलेलं आहे. आणि आता परत एकदा 2-3 मिनिटाची आपण वाफ काढूया. आपण मगाशी सांगितलं असं 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि परत एकदा छान वाफ आलेली आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल ही छान मोकळी झालेली आहे. परत एकदा थोडीशी ढवळून घेते. कोथिंबीर, पूर्ण याच्यामध्ये कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं खोवलेलं ते घालणार आहे. आणि जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा आपण वरून आपण खोबरं, कोथिंबीर आणि लिंबू हे असं देणार आहोत. लिंबू शेवटी सर्विंग करताना घालायचा. हो हो, शेवटी सर्व करताना लिंबू पिळून द्यायचं, छान टेस्ट येते. आता थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं घालून परत एकदा मिक्स करून घेते. ही आपली पारंपरिक वाटली डाळ तयार झालेली आहे. डिश पूर्ण तयार झाल्यावर आपण सर्व करताना लिंबू देतोय, लिंबू पिळून द्यायचंय. कारण जर लिंबू आपण सगळ्या वाटली डाळीमध्ये घातलं तर कदाचित कडवटपणा येऊ शकतो. तर शेवटी देतानाच लिंबू पिळून द्यावी. छान आपली खमंग अशी वाटली डाळ तयार झालेली आहे. ऑसम, छान झाली.